माननीय हायकोर्टाचा मोठा निर्णय, आता 60व्या वर्षी रिटायर होणार नाहीत. तर पाहूया कोणता मोठा निर्णय आहे. भारतात सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय दीर्घकाळापासून 60 वर्षे निश्चित करण्यात आले आहे. सामान्यतः कर्मचारी 60 वर्षे पूर्ण होण्यापूर्वी आपल्या कामाची जबाबदारी निभावतात आणि नंतर सेवानिवृत्त होतात. तथापि अलीकडे दिल्ली उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे एक मोठा बदल झाला आहे. आता मान्य न्यायालयाने सांगितले की सेवानिवृत्तीचा निर्णय फक्त वयावर आधारित नसावा, तर कर्मचाऱ्याची शारीरिक आणि मानसिक स्थिती देखील विचारात घेतलीच पाहिजे. या निर्णयामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयावर पुनर्विचार करण्याची संधी मिळाली आहे. हा निर्णय कर्मचारी वर्गामध्ये एक नवा आशेचा संचार करणारा ठरला आहे. आता माननीय दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्णय काय आहे ते पाहूया आपण. भारतात वाढत्या सरासरी आयुर्मान आणि सुधारित आरोग्य सुविधांमुळे लोकांची कार्यक्षमता वाढली आहे. पूर्वी ज्या वयात लोकांना सेवानिवृत्त केले जात असे, त्या 60 वर्षाच्या वयानंतर आजही अनेक कर्मचारी उत्तम कार्यक्षमता राखून काम करत आहेत. त्यांचा अनुभव आणि कौशल्य हे संस्थांसाठी अनमोल ठरते. त्यामुळे अनुभवी कर्मचाऱ्यांना फक्त वयामुळे सेवानिवृत्त करणे योग्य का, हा मुद्दा उभा राहतो. त्यांच्या कार्यक्षेत्रातील अनुभव आणि कामाची गुणवत्ता विचारात घेतल्यास वय हे सेवानिवृत्त होण्याचे एकमेव कारण असू नये. अनेक संस्था त्यांच्या अनुभवी कर्मचाऱ्यांच्या योगदानाचा योग्य आदर करीत आहेत आणि त्यांना अधिक कार्य करण्याची संधी देत आहेत. वाढती आयुर्मान आणि कार्यक्षमता याबद्दल पाहूया आपण. तर देशातील सरासरी आयुर्मान चांगलेच वाढले आहे. आजकाल 60 वर्षाच्या पुढील वयात देखील लोक चांगले आणि उत्साही जीवन जगत आहेत. तज्ञांचे म्हणणे आहे की जर कर्मचाऱ्यांना आणखी काही वर्ष काम करण्याची संधी मिळाली तर त्यांचा अनुभव देशाच्या प्रगतीला फायदा करेल. त्यामुळे प्रशासनाची कार्यक्षमता वाढेल आणि अनेक महत्त्वपूर्ण निर्णय अधिक प्रभावीपणे घेतले जातील. आता वृद्धत्वाच्या काळात काम करणे केवळ आर्थिक लाभच नाही, तर मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यासाठी देखील फायदेशीर ठरू शकते. या निर्णयामुळे देशाच्या विकासाला एक नवा गती मिळू शकते. कर्मचारी वर्गासाठी दिलासादायक निर्णय, तर कोणता निर्णय आहे तो आपण पाहूया. तर माननीय दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटले आहे की सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचा निर्णय केवळ वयावर आधारित असू नये, त्याऐवजी त्यांच्या शारीरिक व मानसिक स्थिती आणि काम करण्याची क्षमता यावर विचार केला पाहिजे. न्यायालयाचे हे मत कर्मचारी वर्गासाठी दिलासादायक ठरले आहे, कारण यामुळे वयाच्या आधारावर सेवा संपवण्याचे निर्बंध काही प्रमाणात कमी होतील. तसेच प्रत्येक व्यक्तीची काम करण्याची क्षमता वेगळी असते आणि त्यानुसारच निवृत्तीचा निर्णय घेतला जाऊ शकतो. या निर्णयाने देशभरातील कर्मचारी वर्गाला नव्या आशेचा संचार झाला आहे. त्यामुळे आता सेवानिवृत्तीचा निर्णय केवळ वयाच्या आधारे नाही, तर कामाच्या स्थितीवर देखील विचार करण्यात येईल. सेवानिवृत्तीच्या वयात बदलाची शक्यता, तर चला पाहूया. या निर्णयानंतर सरकार निवृत्तीच्या वयात बदल करण्याची शक्यता अधिक वाढली आहे. जर असे झाले तर कर्मचाऱ्यांना अतिरिक्त वर्ष काम करण्याची संधी मिळेल. यामुळे त्यांना आपले आर्थिक स्थैर्य वाढवण्याचा आणि सामाजिक जीवनाची गुणवत्ता सुधारण्याचा एक नवा मार्ग खुला होईल. कर्मचारी आणखी काही वर्ष काम करून आपल्या कुटुंबाला चांगली मदत करू शकतात आणि त्यांची निवृत्तीनंतरची अवस्था अधिक सुरक्षित होईल. या बदलामुळे कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर एक स्थिर आणि आरामदायक जीवन जगता येईल. एकंदरीत या निर्णयामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल